हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर पुण्याचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आप सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आजपासून आपण 46वी बॅचची आपण सुरुवात करतो. सर्वांचा पुन्हा स्वागत आहे. मंगलाचरणी सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादांस गणलिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सदगुरुदेव की जय. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे जया पताका स्वामी इति नामिनि. नम आचार्य पदाय निताय कृपाय प्रदाय ते गौरी कथा दामोदय नग ग्राम तारिणे. नमो विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी इति नामिनि. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा शिवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे इस्कॉन श्री श्री राधा गोविंदच्या या ध्यान वर्गामध्ये. आजपासून आपण 18 दिवसाचा प्रवास सुरू करूया. आपला हा घटन दिवस आहे. तर 18 दिवसामध्ये आपण काय काय शिकणार आहोत यावरती आपण थोडक्यात बघूया. तर हा जसं हा तुम्हाला मी सांगितलं की श्री नामानिष्ठा दास प्रभू यांनी हा अध्ययन वर्ग सुरू केला आहे. तर हा ऑनलाईन कोर्स आहे, ऑनलाईन अध्ययन वर्ग आहे. तर काही आपण गोष्टी आपण जाणून घेऊया. तर आपल्याला हा जो आध्यात्मिक मार्ग आहे तो आपण चांगल्यापैकी आपण तयारी करून आपण चांगला अभ्यास करू शकतो. तर हे 12 मुख्य बिंदू आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न. तर हा परिचय परिचय म्हणजे आपण ही भगवद्गीता आहे जशी आहे तशी जी श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेली आहे त्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. ही भगवद्गीता जी आहे ते तुम्हाला नंतर ग्रुपमध्ये पीडीएफ मध्ये पण शेअर केली जाईल. आणि तुम्हाला जर पुस्तक म्हणून पाहिजे तर तुम्ही आमचे जे वेबसाईट आहे इस्कॉन मंगळूरच्या, तर तिथे जाऊन तुम्ही पुस्तकं तुम्ही मागवू शकतात. हे तुम्ही जे कोर्स आहे त्याचा मी तुम्हाला परिचय दिला. जे हे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं ते भगवद्गीता जशी आहे तशी जी शिला प्रभुपाद. आणि हे व्हॉट्सअप कोड ऑफ कंडक्ट म्हणजे व्हॉट्सअप वरती वेगवेगळे आम्ही जे तुम्हाला जे काही मेसेज वगैरे पाठवणार, लिंक वगैरे पाठवणार ते आमचे ऍडमिन्स आहेत ते पाठवतील. सध्या हा जो व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तो आम्ही फक्त ऍडमिन साठीच ओपन ठेवलेला आहे. कारण जेव्हा आपण एक ग्रुप तयार करतो, कारण हा जो आध्यात्मिक प्रवास आहे तर त्याच्यामध्ये काय होतं की काही लोक असे असतात ज्यांना एक सवय असते की सकाळ झाल्यामुळे ते गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवतात, वेगवेगळ्या लिंक पाठवतात, नंतर व्हिडिओ वगैरे शेअर करतात, वेगवेगळ्या बातम्या शेअर करतात. म्हणून आम्ही सध्या हा जो व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तो सध्या बंद केलेला आहे. फक्त ऍडमिन्स तो ग्रुप वरती तुम्हाला जे काही मेसेज आहे, जे काही सामग्री आहे, हे पुस्तक आहे, हे लिंक्स आहे ते सर्व तुमच्याशी शेअर करतील. आणि आजचा जो आपला जो वर्ग आहे तो संपल्यावरती तुम्हाला त्याची युट्यूबची लिंक पण ऍडमिन शेअर करतील.
कारण आम्ही आमचा अनुभव आहे, की काही वर्षापासून आम्ही हे जवळ-जवळ हे 4 वर्षापासून हा ऑनलाईन कोर्स चालू आहे आणि आमचा अनुभव आहे, की WhatsAppवरती जेव्हा आपण ग्रुप ओपन ठेवतात, तर हे त्याचा लोक वेगवेगळ्या उपयोग करतात आणि आपला जो काय काय कामधंदा आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार करतात. म्हणून आम्ही हे बंद केलेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर ग्रुपवरती ॲडमिनचं नाव असतं. तर तुम्ही त्याचा संपर्क करून तुम्हाला काही जे काही शंका आहे, तुम्हाला काही प्रश्न आहेत, ते तुम्ही त्यांना विचारू शकतात. नाहीतर इथे चॅट बॉक्समध्ये पण तुम्ही नंतर जेव्हा आपण आपला हा जो वर्ग संपेल, त्याच्यानंतर मी 10 मिनिटं तुम्हाला काही प्रश्न असेल, तर ते तुम्ही मला विचारू शकता. तर आता शिक्षक व सहाय्यक समूहचा परिचय. तर शिक्षक म्हणून मी गुरुनाथ फडके गेल्या 3 वर्षापासून इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिरशी मी जोडलेला आहे. मी लेव्हल 1, लेव्हल 1, 2, 3, 4, 5 असं वेगवेगळ्या लेव्हल पार केलेल्या आहे आणि आता मी लेव्हल 5 मध्ये आहे. पुढच्या महिन्याला ह्या महिन्यामध्येच माझा लेव्हल 5 पूर्ण होणार आहे आणि मी भक्तिशास्त्री म्हणून पूर्ण जाणार आणि गेल्या 1-1.5 वर्षापासून मी हे अ, वर्ग घेतो आहे. तुमच्यासारख्या काही लोकांनी खूपच उत्साहाने धैर्य आणि निश्चय करून हा हा जो कोर्स चालू केला आहे. म्हणून आम्ही हे करू शकलेले आहे. तर मी सर्वांना विनंती करतो, की हा जो प्रवास आहे, तो 18 दिवसात तुम्ही पूर्ण करा. आणि तुम्हाला जे काही अडचणी असेल, ते तुम्ही रोज विचारू शकतात आणि आमचे जे ॲडमिन आहेत, त्यांना पण तुम्ही विचारू शकतात. तर पूर्व में लाभांवित भक्तोचा अनुभव. तर कोण इथे अ, पहिल्यांदा दुसऱ्यांदा कोण हे जे करत असेल, तर तुम्ही हँड रेज करू शकतात. कोणी यापूर्वी अ, वर्क केला आहे का? हरे कृष्णा. कोणी हा लेव्हल 1 पूर्वी केला आहे का? इथे जे हो सर, मी केलेलं आहे. नाही, नाही. पूर्वी केलं आहे का? हरे कृष्ण. हो सर, पूर्वी केलेलं आहे. हां. तर तुम्ही अनुभव तुम्ही करू शकतात. अ, ला तुम्हाला काय वाटलं? कसा तुमचा प्रवास होता? हे तुम्हाला जर शेअर करायची असेल, तर तुमचा अनुभव तुम्ही इकडे शेअर करू शकता. हरे कृष्ण महाराज. सर, छान होता एक्सपिरियन्स. खूप छान वाटलेलं. म्हणजे अ, खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्या म्हणजे फर्स्ट लेव्हल करून. मग आता काही गोष्टी म्हणजे असं वाटत होत्या, की नाही आपण परत करायला पाहिजे. तर मग मी परत म्हणजे हे केलं, रजिस्ट्रेशन केलं आणि मग सेकंड टाईम परत करते आता. खूप छान माताजी. हरे कृष्ण. आणखीन कोण आहे हरे माताजी? कृष्ण. हरे कृष्ण. हां. तर हा पूर्वलंबित भक्ताचा अनुभव. नंतर अ, आता कक्षामध्ये व्यवहार म्हणजे आता तुम्ही आता इथे आता जवळ-जवळ 9:15 झालेली आहे. तर हा जो वेळ आहे आपल्या भारतामध्ये, तर जेवणाची वेळ असते, नाहीतर झोपायची वेळ वेळ असते. तर तुमचा व्यवहार कसा? तर तुम्ही आपला माईक जो आहे तो ऑफ ठेवून अ, ऑफ ठेवून आणि व्हिडिओ जर तुमचा जर चांगल्या पद्धतीने मध्ये तुमच्या घरामध्ये असेल, तर तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करू शकता. जसं तुम्ही झोपलेले आहे, तर नाहीतर तुम्ही जेवण करत आहे, तर त्या तुमचा व्हिडिओ ऑन ठेवू नका. कारण हे सर्व रेकॉर्डिंग होतं. तर ह्याच्यासाठी हे एक डेकोरम म्हणजे एक कसा व्यवहार ठेवायचा Zoomमध्ये ह्याच्यावरती एक दिलेलं आहे. जसं नंतर प्रश्न आणि उत्तर. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला जे काही प्रश्न असेल, ते तुम्ही जेव्हा आपला वर्ग पूर्ण होणार, तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तुम्हाला काही शंका आहे. अ, हे आजच्या अध्यायानंतर क्विजची पण लिंक शेअर केली झाली. कारण अ, हा जो अभ्यास आहे, त्याच्यामध्ये नंतर लेव्हल 2, लेव्हल 3 पण आपण मराठीमध्ये चालू केलेले आहे. तर जोपर्यंत तुम्ही लेव्हल 1 क्लिअर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला लेव्हल 2 मध्ये तुम्ही जाऊ शकणार नाही. त्याच्यासाठी आपण एक सोपी क्विज आहे. ज्याच्यामध्ये 10 प्रश्न आहेत. त्याचे 4 प्रत्येक प्रश्नाचे 4 ऑप्शन्स असतात. ते तुम्ही सोडून 18 अध्याय पूर्ण केल्यावरती तुम्हाला एक लेव्हल 1चं सर्टिफिकेट मिळेल. ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही लेव्हल 2 मध्ये कारण हा जो 18 दिवसाचा प्रवास आहे, जसा आपण पोस्टरमध्ये मी सांगितलं आहे, की रोज आपण 1च तास आपण अभ्यास करणार आहे आणि पुढे मी तुम्हाला सांगेल हे काय आपण शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ खूप कमी आहे. म्हणून आपण पूर्ण अध्याय घेऊ शकत नाही. महत्त्वाचे जे श्लोक आहेत,
त्याच्यावरतीच आपण चर्चा करतो. नंतर धोकाधडी. तर आता काही लोक आहेत जे वेगवेगळ्या, तुम्हालाही भौतिक जगामध्ये राहतात. तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या लोक लिंक वगैरे पाठवतात, की तुम्ही या लिंकवरती शेअर करा. नंतर एक ओ-टी-पी येईल. असं हे वेगवेगळ्या एस-एम-एस वगैरे पाठवतात, लिंक पाठवतात. तर असं धोकाधडी ते जे मेसेज असतात त्यात आपण सावधान राहावं. कारण आमची जी लिंक आहे, आमचे जे दान वगैरे आहे, नंतर तुम्हाला जे काही पुस्तक आहे, हे सर्व आम्ही WhatsAppला आपला तुमचा जो ग्रुप आहे 9 पीएमचा जो ग्रुप असेल, त्याच्यामध्येच शेअर केले जाते. तुम्हाला कुठल्याही मेसेज, एस-एम-एसच्या माध्यमाने आम्ही पाठवणार नाही. आमचे ॲडमिन तुम्हाला पहिलं त्यांचा इंट्रोडक्शन देईल, की मी कोण बोलते, कुठून बोलते आणि नंतर तुम्हाला काहीतरी जे काही असेल ते तुम्हाला सांगतील. आमचा कुठलाही धोकाधडीचा मेसेज कधीही आम्ही पाठवत नाही. नंतर आपली स्वतःची वेबसाईट आहे इस्कॉन बेंगळुरूची. आपली स्वतःची YouTube चॅनल आहे आणि आपला Facebook पेज पण आहे. आणि तुम्हाला खूपच चांगलं माहीत पडेल, की 2 महिन्यानंतर अ, आपला एक मंदिर तयार होणार आहे आणि 19 ऑगस्टला त्याचा उद्घाटन आहे. जे आपले गुरु महाराज आहेत, जय माता कासुमी गुरु महाराज, ते त्याचा उद्घाटन करतील. नंतर हे क्विज जसं मी तुम्हाला सांगितलं, की क्विज तुम्हाला सोडावी लागेल. रोज तुम्हाला 10 प्रश्न आहेत. ते सोडावे लागेल. आपलं जर वर्क पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यावरती एक व्हिडिओ पण माताजी शेअर करतील. ते बघून तुम्ही स्वतःला रजिस्ट्रेशन करून तुम्ही क्विज सोडवू शकता. तर जर तुम्हाला काही अडचण आली, तर तुम्ही मला उद्या सांगू शकता. नंतर संकल्प म्हणजे तुम्ही खूप उत्साहाने रजिस्ट्रेशन केलं आहे आणि आता अभ्यास वर्गामध्ये पण आलेले आहेत. तर आता तुम्ही संकल्प घ्या, की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये 18 दिवसाचा हा कोर्स आहे, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करून मी संकल्प घेतो, की पूर्ण करून लेव्हल 2 मध्ये जाईल आणि हा अभ्यास करणं पूर्ण करेल. आणि शेवटची प्रश्न जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपण हा जो अध्याय पूर्ण झाल्यावरती आपण अध्याय पूर्ण झाल्यावरती आपण वेगवेगळ्या प्रश्न तुम्ही विचारू शकता. तर हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिरचे हे अर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊन असा आपण हा प्रवास सुरू करतो. हे भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांची मी तुम्हाला सांगितलं, की त्यांची आपण भगवद्गीताचा आपण अभ्यास करतो. हे कोण आहे? तर ते इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद. तर आपण हा जी भगवद्गीता जी शिकणार आहे ते श्रील प्रभुपाद जे आहेत, तर त्यांच्या जीवनाशी आपण थोडा अभ्यास करूया. नंतर आपला जो प्रवास आहे त्या एकचा तो सुरुवात करूया. तर 1896च्या सालीमध्ये मोहन गोरदेव नावाच्या एका अ, बंगाली कुटुंबामध्ये श्रील प्रभुपाद यांचा जन्म झाला. त्यांचं नाव अभय चरणाविंद होतं. अभय चरणाविंद एसी. एसी म्हणजे अभय चरणाविंद. तर जेव्हा ते अगदी 5 वर्षाचे होते, तेव्हा त्याने आपल्या वडिलांना, हे तुम्ही पहिल्या चित्रामध्ये बघू शकता, की त्याला आपल्या वडिलांना सांगितलं, की मला एक रथयात्रा काढायची. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की जे आषाढ महिना असतो त्याच्या जे बीज असतात त्याच्यामध्ये अ, पुरीमध्ये फार मोठी रथयात्रा निघते. तशी हे जेव्हा अ, अ, भक्तिवेदांत स्वामी श्रीला प्रभुपाद हे जेव्हा अभयचरण जेव्हा लहान 5 वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी एक रथयात्रा बघितली होती. तर त्यांनी आपल्या वडिलांना सांगितले, की मलाही एक रथयात्रा काढायची आहे. म्हणून त्यांच्या वडिलांनी एक छोटीशी हे रथ तयार करून दिलं. त्याच्यामध्ये त्यांचे राधा गोविंद त्याने अर्धविग्रह ठेवला. नंतर आपले जे बाळमित्र आहेत, त्यांच्यासोबत त्याने कोणाला मृदंग दिला, कोणाला करताल दिला आणि एक रथयात्रा काढली. कारण त्यांच्या घरामध्ये वैष्णव वातावरण होतं. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराच्या समोर जे राधाकृष्णाचं मंदिर होतं, ते नेहमी रोज तिकडे जायचं. म्हणून त्यांना
एक भक्ती खूपच चांगल्या प्रकारची कशी करायची हे त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी अगदी 5 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी ही रथयात्रा काढली. नंतर जेव्हा ते कॉलेजमध्ये होते, तेव्हा 1922 सालीमध्ये ते त्यांच्या मित्रासोबत एका आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये तुम्ही दुसऱ्या चित्रामध्ये बघू शकता. तर त्यांचे जे गुरु आहेत, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्याशी भेट झाली. तर ज्यावेळी त्यांना भक्तिवेदांत स्वामी सिद्धांत सरस्वती ठाकूर ते त्यांचे जे गुरु आहेत, ते त्यांना माहिती पडलं, की अभयचरण यांचं अंग्रेजीवरती खूपच चांगला प्रभुत्व आहे. तर त्यांनी सांगितलं, की तुम्ही हे जे कृष्ण भावनामृतचा जो संघ आहे, त्याचा तुम्ही प्रचार करा. हे जे कृष्णाचं जी भक्ती आहे, त्याची तुम्ही प्रचार करा, प्रसार करा. कारण तुमचा अंग्रेजीमध्ये खूपच चांगला प्रभुत्व आहे आणि बाहेरच्या देशामध्ये हे अंग्रेजी खूपच असे स्वीकारली जाते. ही भाषा खूप स्वीकारली जाते. तर तुम्ही फक्त इथेच थांबू नका. बाहेरच्या देशामध्ये पण त्याचा प्रचार आणि प्रसार करा. 1922 नंतर काही वर्षापर्यंत त्यांनी श्रीला प्रभुपादांनी प्रयत्न केला आणि तुम्ही ते चित्रामध्ये बघू शकता. ते जेव्हा झाशीमध्ये होते, तर त्याने एक सभा घेतली होती आणि त्याने भगवद्गीतेचा प्रचाराचा खूप प्रयत्न केला होता. नंतर 1933 मध्ये त्यांची दीक्षा झाली. म्हणजे त्यांनी दीक्षा म्हणून घेतली. तर आता काही जे ह्या लेव्हल 1 मध्ये जे लोक आहेत, त्यांना जर तुम्ही वेगवेगळ्या स्तरावरती जर तुम्ही माळा करतात, तर तुम्हाला एक दीक्षाचा एक कोर्स आहे. तर तुम्ही करून तुम्ही ही दीक्षा घेऊ शकता. तर तुमच्या घराचं वातावरण कृष्ण भक्त भावित आहे, तर तुम्ही ही दीक्षा घेऊ शकता. नंतर 1939 मध्ये त्यांना भक्तिवेदांत स्वामीची पदवी मिळाली. कारण ते भगवान श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या अ, पुस्तकाचा आणि ह्याचा प्रचार करत होते. त्यांनी खूप चांगला ज्ञान घेतला होता. म्हणून त्यांना ही पदवी मिळाली. आणि नंतर खालच्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता एका मॅगझिन आहे. ते 1944 मध्ये बॅक टू बॉर्डर नावाचं एका पत्रिका त्यांनी सुरुवात केली, छापायची सुरुवात केली. ते रोज लिहायचे. नंतर तेच प्रूफ रीडिंग छापायचं आणि नंतर हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. ते एका कुठेतरी हॉटेल किंवा कॅन्टीन आहे. तिकडे ते विकायला जायचे. तो स्वतःच त्यांनी खूप प्रयत्न केला. जवळ-जवळ त्यांनी 20-25 वर्षापर्यंत खूप प्रयत्न केला, पण कुठेतरी त्यांना जे यश भेटायला पाहिजे ते भेटलं नाही. म्हणून 1956च्या सालामध्ये ते वृंदावनमध्ये स्थायिक झाले. खूप प्रयत्न झाला, पण परंतु अ, ज्यांना जे यश भेटायला पाहिजे ते भेटलं नाही. म्हणून त्याने त्यांचे जे गुरु आहेत, जे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांना जे वचन घेतला होता, की तू बाहेरच्या देशामध्ये जा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कर. म्हणून 1965 सालामध्ये तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर जलदूत नावाचा एका अ, जलवाहकामध्ये ते अमेरिकाला गेले. जवळ-जवळ हा प्रवास 40 दिवसाचा प्रवास होता. त्या प्रवासामध्ये त्यांना 2 वेळा हृदयविकाराचा झटका पण आला. म्हणजे जवळ-जवळ ते 70 वर्षाचे होते आणि तुम्हाला माहिती आहे आपण भौतिक जगामध्ये राहतात. तर जेव्हा आपण 58 ते 60 वर्षाचे होतात, तेव्हा आपण रिटायर होऊन जातो. आपण काही काम करत नाही. परंतु अ, ब सीता अभयचरण श्रीला प्रभुपाद याने आपल्या गुरुला वचन दिलं होतं, की मी बाहेरच्या देशात पश्चिमच्या देशामध्ये कृष्णाचा प्रचार करेल, प्रसार करेल, भगवद्गीतेचा प्रसार करेल, भागवतांचा प्रचार करेल. म्हणून ते जलदूत नावाचं एका जहाजामध्ये ते अमेरिकेला गेले. त्यांच्या खिशामध्ये फक्त भारताचे ₹40 होते आणि थोडी भांडी होते आणि हे 3 पुस्तक होते, भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम. असा त्यांचा प्रवास सुरू झाला. जवळ-जवळ त्यांनी 1 वर्षपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता. तर त्याने कीर्तन केला तिथे सत्संग केला. हिप्पी तुम्ही बघू शकता. तर हिप्पी जे लोक आहेत, त्यांचा आपला खाणी-पिणी वेगळी आहे. ते मांस वगैरे खातात, दारू वगैरे पितात. परंतु कृष्ण भावनामध्ये त्यांचा अ, अ, त्यांची हे नव्हती. म्हणून त्याने खूप प्रयत्न केला. शेवटची 1966 सालीमध्ये जवळ-जवळ 1 वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्याने इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कल्चर म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना भावित संघाची स्थापना केली. हे वेगवेगळे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. आणि 1967 सालामध्ये अ, अ, पहिल्यांदा त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये रथयात्रा काढली.
नंतर 1 वर्षानंतर 1978 सालीमध्ये त्याने भगवद्गीता जशी आहे तशी ती सुरुवात लिहिली आणि मॅकमिलन नावाचा हा जो पुस्तक संग्रह आहे त्यांनी तिथे छापायचा सुरुवात केली. नंतर 1918 मध्ये त्याने राधा कृष्णा याचा लॉस एंजेलिस मध्ये पहिला मंदिर उभारण्याचं काम केलं. 1970 मध्ये त्यांना भक्तिवेदांत बुकाचा ही ट्रस्ट आहे जिकडून आपली जी भगवद्गीता वगैरे जे छापून येते त्याची स्थापना केली. 1972 मध्ये ते मायापूरमध्ये स्थापना केली आणि 1975 मध्ये वृंदावनमध्ये कृष्ण बलराम मंदिरची स्थापना केली आणि 1977 मध्ये ते हा भौतिक जग सोडून गेले. तर त्यापूर्वी त्याने वेगवेगळ्या हे तुम्ही पुस्तक बघू शकतात आणि हा बॅक टू गॉड हेड हे जे त्याने लिहिलं होतं ते अजूनही 30च्या वर देशामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार होतं आणि त्याचे जे भक्त आहेत ते त्याची खूपच अशी चांगली सेवा करतात. तर 1965 ते 1977 वर पर्यंत हे टाइम आहे म्हणजे एसी भक्तात एसी तसं मी तुम्हाला असं एसी म्हणजे अभय चरणावली भक्ती विधान स्वामी यांचा प्रवास कसा होता ते आता आपण बघूया. तर हे मँगलोर जे इथे जे आमचं जो मंदिर आहे तिकडनं हे अभ्यासक्रम सुरू झालेला आहे आणि ही सुरू करणार आमचे मंदिराचे अध्यक्ष आहे नमानिष्ठा दास प्रभू. हे कोण आहेत तर IIT कानपूरचे अॅल्युमिनी आहे, बीटेक इंजिनियर आहे आणि 2003 मध्ये यांनी इथे मंदिरची सुरुवात केली आणि 2000 सालीमध्ये 2020 मध्ये त्यांनी हा ऑनलाईन वर्गाची सुरुवात केली. भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे आणि ज्यामध्ये आपल्या सर्व समस्याचं उत्तर आहे. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मांडला आणि संपूर्ण ग्रहावरले अनेक नेत्यासाठी प्रेरणादायक पुस्तक आहे असं कोणी सांगितलं तर महात्मा गांधीने सांगितलं आहे. तर हे गीतेचं चिंतन करतात त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतं असं त्यांनी सांगितलं. आणि जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि देवाने हे विश्वास कसे निर्माण केले याचं चिंतन करतो तेव्हा बाकी सर्व काही अवनाशक वाटतं असं अ, तर इस्कॉनची भगवद्गीता जशी आहे तशीच का? कारण तुम्ही भौतिक जगामध्ये राहता तर तुम्हाला माहित असेल की जवळजवळ 100च्या वरती वेगवेगळ्या भगवद्गीता आहेत. अ, आणि वेगवेगळ्या लोकांना आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांनी ही भगवद्गीतेवरती आपला अनुवाद लिहिलेला आहे. त्यांनी आपला अ, अनुभव लिहिलेला आहे. तर आपण हीच का शिकायची? तर त्याचं मुख्य कारण आहे की जसं ही गुरु शिष्य परंपरा आहे. तर भगवान श्रीकृष्णाने ही भगवद्गीता ब्रह्माजींना सांगितली. ब्रह्माजींनी नारद मुनीला, नारद मुनीने माध्वाचार्य अशी जी परंपरा आहे त्याच्यामध्ये जे खालची चित्रामध्ये तुम्ही बघतात की जे खुर्चीमध्ये बसलेले, आसनामध्ये बसले ते 32वे जे गुरु आहेत, श्रीला प्रभुपाद यांच्याकडे आले. म्हणजे ही जी आहे ती साखळीमध्ये आली गुरु शिष्य परंपरामध्ये. तर ही गुरु शिष्य परंपरा काय महत्वाची आहे कारण जेव्हा तुटलेल्या केबलने आपण आपल्याकडे मोबाईल आहे लॅपटॉप आहे हे जर आपल्याला चार्ज करायचं असेल तर आपल्याला एक चांगला केबल पाहिजे. तर जर तुटलेल्या केबलने जर आपण फोन केला लॅपटॉप चार्ज करायचा प्रयत्न केला तर तो चार्ज होणार नाही आणि जर आपल्याला डेटा जर ट्रान्सफर करायचा असेल तर आपण करू शकणार नाही. म्हणून म्हणून आपल्याला एक चांगला स्रोत आणि प्राप्तकर्ता यांची संपर्काची अभावामुळे हे होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला हे चांगला केबल पाहिजे. तसंच ही जी गुरु शिष्य परंपरा आहे, ती जर चांगली असेल, तर जे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने ब्रह्माजीने नारद मुनीला दिलं, तेच ज्ञान आपल्याला ह्या माध्यमाने मी तुम्हाला देऊ शकतो. कारण ही गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेली भगवद्गीता आहे. आणि त्याचप्रमाणे कृष्णाचा संदेश शिष्याच्या उत्तराधिकारीच्या अखंड साखळीतून आला पाहिजे. जसं हे मी तुम्हाला सांगितलं, की हे गुरु शिष्य परंपरेच्या साखळीतून आलेलं आहे. म्हणून आपण इस्कॉनचीच
भगवद्गीता जशी आहे तशी आपण अभ्यास करतो. गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. गीताचे पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागेल. 18 दिवसात आम्ही ते करू शकत नाही. तर आम्ही कृष्ण आणि अर्जुन यांचे विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करत आहे. उद्देश गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तयार करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, की अ, भगवद्गीतामध्ये 700 श्लोक आहेत आणि 1 तासामध्ये 1 अध्याय पूर्ण करणं आमच्याकडे शक्य नाही. म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्येक अध्यायाचे महत्त्वपूर्ण जे श्लोक आहेत, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला थोडा अभ्यास आम्ही तुम्हाला ज्ञान देईल. कारण आम्हाला तुम्हाला आमचा उद्देश काय आहे, तर तुमचा गीतेचा सखोल अभ्यासासाठी आपण तयार करणं. जसं तुम्ही लेव्हल 1 पूर्ण केलं 18 दिवसानंतर, तर तुम्ही लेव्हल 2 मध्ये आम्ही प्रत्येक श्लोकावरती आपण अभ्यास करतो. कारण तिकडे एक अध्याय जवळ-जवळ 4 दिवस आपण अभ्यास करतो. त्याचे 2 दिवस वर्ग असतात शनिवारी आणि रविवारी. तर 2 शनिवारी आणि रविवारी तुम्ही एक अध्याय पूर्ण करता. पण इथे आपल्याकडे वेळ नाही. आपण 1 तासामध्ये हे सर्व अध्याय पूर्ण करायचा आणि तुमचं जे काही प्रश्न आहे त्याचा पण मला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हणून आम्ही हे सर्व करू शकत नाही. तर गीतेतले वेगवेगळे श्लोक. जसं मी तुम्हाला सांगितलं, की भगवद्गीतामध्ये 700 श्लोक आहेत. 700 श्लोकमध्ये कसं आहे तर भगवान श्रीकृष्णाने 575 श्लोक श्लोक आहे. नंतर अर्जुनाला 83 श्लोक आहे. प्रमुख 1 आणि 11 अध्याय आणि 12 इतर अध्यायामध्ये फक्त 28 श्लोक आहे. नंतर संजय जो सचिव आहे, त्याच्याकडे 41 श्लोक आहे. त्या प्रमुखाने अध्याय 1 मध्ये आणि 2, 11 आणि 18 अध्यायामध्ये देखील त्याला आदरले. आणि धृतराष्ट्र जो हा हस्तिनापूरचा राजा आहे, त्याच्या खाली फक्त एकच श्लोक आहे. तर हे 800 श्लोक आहे आणि हे वेगवेगळे अ, कसं आपण अभ्यास पुरा करणार ते आता आपण पुढे अभ्यास करू. तर भगवद्गीतेमध्ये 5 गोष्टीची चर्चा झाली आहे. तर पहिली म्हणजे ईश्वर, दुसरं जीव, तिसरं प्रकृती, चौथा काळ आणि 5वा आपला कर्म आहे. तर ईश्वरला आपण काही करू शकत नाही. जीव म्हणजे आपल्या जे प्रत्येक जे जीव आहे त्याच्यावरती आपला नियंत्रण नाही. प्रकृती जी ही भौतिक जगत त्याच्यावरती आपला निर्णय आहे. काळ म्हणजे आपला वेळ आहे त्याच्यावरती निर्णय आहे. आपण आपलं नियंत्रण आहे. परंतु जे कर्म आहे ते कसं करावं त्याच्यावरती आपण अ, आपलं नियंत्रण आहे ते आपण बदलू शकतात. तर हे काय आहे त्याच्यावरती आता आपण थोडा अभ्यास करूया. जसं मी तुम्हाला सांगितलं 1 ते 4 हे अनंत आहे. परंतु 5वा जो आपला कर्म आहे तो तात्पुरते आहे. म्हणजे प्रकट आणि नाश आहे. जे आपण प्रकटही करू शकता आणि नाश आहे. तर ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण. हे कोण आहे? ते कुठे राहतात? त्यांचं कार्य काय आहे? त्यांनी भगवद्गीता अ, अर्जुनलाच का सांगितली? त्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत आणि ईश्वरच का आपण त्यांना म्हणतात? आणखी दुसऱ्या नावाने काय बोलत नाही? भगवान त्याला काय म्हणतात? त्याच्यावरतीही आपण पुढे अभ्यास करूया. तर प्रकृती म्हणजे हा भौतिक जगत. जसा मी आणि तुम्ही सर्व राहतात. तर हा भौतिक जगत आहे. भौतिक जगत म्हणजे काय आहे? तर ते 3 भौतिक जगत हे भगवानची माया आहे. माया म्हणजे त्याने 3 वेगवेगळ्या तत्व उभा केले आहेत. ते तत्व कुठले आहेत? तर सत्व, रज आणि तम. हे जे 3 तुम्हाला जे स्त्रिया दिसतात, ते हे 3 तत्व आहेत. सत्व, रज आणि तम. जेव्हा भौतिक जगामध्ये आपण जन्माला येतो, जेव्हा जीव जन्माला येतो, तेव्हा तो हा सत्व, रज आणि तम गुणामध्ये बांधला जातो आणि म्हणून तो वेगवेगळ्या कर्म करतो, कांड करतो आणि त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं आणि जसं तो कर्म करतो या पहिल्या आपल्या ह्या जन्मामध्ये, त्याचप्रमाणे त्याला जसं त्याने चांगलं कर्म केलं आहे, तर तो चांगला अ, दुसऱ्या जन्मामध्ये, चांगल्या कुटुंबामध्ये जन्मला. ते आपण पुढे अभ्यास करणार आहोत. इथे फक्त मी तुम्हाला इतकीच सांगतो, की हे जे 3 आहेत, 3 जे गुण आहेत, त्याचमुळे प्रत्येक जीव वेगवेगळ्या
कर्म करतो आणि त्यामुळे त्याला फळाची प्राप्ती होते. जीव म्हणजे भौतिक जगामध्ये येणारा सर्व प्रकारचे जीव आहे. इथे तुम्हाला दिसतं ते वेगवेगळे जीव आहेत. हे 84 लक्ष योनी आहेत. प्रत्येकामध्ये हृदय इथे तुम्हाला दिसतं. तर हृदयामध्ये कोण आहे? आत्मा आहे. आत्मा हे भगवान श्रीकृष्ण आपण अंश आहे. कारण त्याने आपल्याला जीव दिलेला आहे. आपल्याला आपल्याला आपण त्यांचेच जीव आहे आणि आपण त्यांच्या गोलका वृंदावनमध्ये होतो. पण आपल्याला हे भौतिक प्रकृती आहे. त्याचे जे भोग आहेत, भोगायची इच्छा होती म्हणून आपण ह्या भौतिक जगामध्ये आले आणि वेगवेगळे कर्म करतात त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या योनीमध्ये आपल्याला जन्म होतात. तर जीव म्हणजे आपला आपल्या हृदयामध्ये असलेला आत्मा. तर तुम्हाला माहित असेल की जेव्हा आपल्या शरीरामध्ये जे आत्मा असतो, जीव असतो, तेव्हा आपला शरीर चेतना असतं. जेव्हा जीव आत्मा निघून जातो, तेव्हा आपले मृत्यू होते. आपण आपलं एक शरीर पण अंगास हलवू शकत नाही. म्हणून जीव म्हणजे काय आहे? तर आत्मा जो परमात्मा भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे. त्याला जीव म्हणतात. आणि 84 लक्ष योनी आहेत. तर जसं-जसं आपण भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा संपर्कामध्ये येतो आणि आपण वेगवेगळ्या कर्म करतो. जसं आपण ज्या गुणामध्ये असतो, सत्व, रज की तम गुणामध्ये, त्याप्रमाणे जे आपण कर्म करतो, त्याप्रमाणे आपल्याला दुसरा शरीर आहे. जसं मनुष्य योनी काय, पशु योनी काय, हे याच्यामध्ये आपल्याला दुसरा जन्म होतं. असा इथं आपण ते जीव काय आहे त्याच्यावरती इथं ते समजून घेऊया. काळ म्हणजे वेळ. आपण प्रत्येक जण एका वेळ घेऊन आला. आपला जन्म जेव्हा होतो तेव्हा आपल्या मृत्यूची जी वेळ आहे, ते पण निश्चितच असते. परंतु आपण हे हे वेळ कसं आपण वापरायची ते आपल्या हातामध्ये आहे. कारण तुम्ही मी सर्वांकडे 24 तास असतात. पण हे 24 तास सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग करतात. कसा चांगला काही लोक जे चांगल्या प्रकारचे उपयोग करतात, काही वाईट करतात. तर तुम्ही भक्तीमध्ये त्याचा उपयोग करतात, की तुम्ही टीव्ही बघायला करतात, पिक्चर बघतात, ते समाचार हे बातम्या वाचतात. हे सर्व काही वेळ तुम्ही कसा तुमचा वाया घालतो याच्यावरती आहे. म्हणजे हे आपण जे काळ आहे, ते किती आपण छान आणि किती चांगला आपण उपयोग केला पाहिजे, याच्यावरतीही आपण पुढे काळ हे काय आहे त्याच्यावरती आपण पुढे अभ्यास करतो. म्हणजे हे जे 4 वस्तू आहेत, ते काळ आपल्या हातामध्ये नाही. 24 तास आपल्या सर्वांना भेटतात. तुम्हाला आणि मला सर्वांना 24 तास असं कोणी व्यक्ती नाही, कोणी जीव नाही ज्यांना 23 तास किंवा 22 तास. कारण काळ हा सर्वांना सर्वांना एकसारखाच असतं. म्हणजे काळावरतीही आपला नियंत्रण नाही. पण नियंत्रण कुठल्यावरती आहे? तर नियंत्रण आपलं आहे, तो आहे आपला कर्म आहे. जो आपण वेगवेगळ्या कर्म करतो. जसं सत्व, रज आणि तम गुण आहे. तर इथे वरती सत्व म्हणजे काय आहे? तर आपण पूजा वगैरे करतात, भगवानची अर्चना करतात, दान वगैरे करतात. हे सर्व काय आहे? तर हे सत्व आहे. रजोगुणामध्ये काय आहे? तर आपण हे नॉन-व्हेज वगैरे हे खातात आणि तमोगुणामध्ये वेगवेगळ्या आपण भोगायची जी इच्छा असते, ते हे सर्व वेगवेगळ्या तत्वामध्ये जे तमोगुणाची लक्षण. DIP करायचंय ना तुझं DEEP आहे. तर भगवद्गीतेची पार्श्वभूमी. तर अर्जुनाचा भ्रमनिरास आणि ब्रह्माचे स्वरूप हे कृष्णाच्या मांडणी समजली पाहिजे. अर्जुनाचा गोंधळ नसता तर त्याला सोडण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता बोलण्याची गरज उरली नसती. अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोतला असेल तरी तो सर्वांचा हितासाठी आहे. भगवंतांनी हे भगवद्गीता फक्त अर्जुनासाठी नाही, पण हे आपल्या सर्वांसाठी दिलेली आहे. कारण त्याने आपल्यामध्ये सत्व, रजन, तमोगुण आहे. तर ते तमोगुणाच्या पलीकडे जाऊन आपण शुद्ध सत्वगुणामध्ये कसं होऊन आपण त्यांचा जो गोलकावृंद आहे तिकडे कसं पोहोचायचं त्याच्यावरती हे ज्ञान अर्जुनाच्या माध्यमामध्ये दिलेलं आहे. तर आपण उद्यापासून जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न अर्जुन तर प्रश्न विचारणारच आहे. पण ते आपल्या सर्वांसाठी प्रश्न आहेत. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो आणि आपल्यालाही हे सर्व प्रश्न पडतातच आहे. हे कुठले प्रश्न आहेत ते पुढे आपण अभ्यास करू.
तर अर्जुनाचा असमंजसपणा म्हणजे कृष्णाने दोन्ही सैन्यामध्ये रथ चालवला. अर्जुनाने कुरुक्षेत्राची लढाई लढण्यास तयार नव्हता. तो कृष्णाच्या शरणेला गेला आणि परिणामही भगवद्गीता बोलली गेली. कारण जेव्हा तुम्हाला माहित असेल की जेव्हा महाभारताचा हा भीष्मापर्व आहे, त्याचा ही भगवद्गीताचा एक अध्याय आहे. जेव्हा जेव्हा हे पांडूचे पुत्र आहे ते जेव्हा मोठे झाले तर त्यांनी आपला जो हक्क आहे तो मागितला. तेव्हा कौरवाचा पुत्र दुर्योधन त्याने नाम नाही म्हटलं आणि नंतर हा युद्ध पुकारला गेला आणि जेव्हा अ, हा जो युद्ध पुकारला गेला तेव्हा सारथी म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाची सेवा करायला तयार झाले आणि जेव्हा अर्जुनाने सांगितलं की मला हे युद्धसाठी कोण कोण इथे जमा झालेले आहे ते मला बघायचं आहे म्हणून हा जो रथ आहे तो दोन सैन्याच्या मध्ये घेऊन गेलाय आणि नंतर हे जेव्हा अर्जुनाने ते जे वेगवेगळ्या सैनिकांना बघितलं वेगवेगळ्या अ, सेनापतीला बघितलं आपल्या नातेवाईकला बघितलं आणि त्याच्या हृदयामध्ये निराशा उत्पन्न झाली म्हणून भगवंताने ही भगवद्गीता रणरंगावरती अर्जुनाला सांगितली. तर प्रत्येक प्रवास हा एका पायरीने सुरू होतो. गीतेचा गूढवादाचा प्रवास सुरू करूया. स्वागत आहे पुन्हा एकदा श्री राधा गोविंदच्या या अध्यायात. तर इथे या श्लोकामध्ये लिहिलं की सर्व उपनिषद गायीप्रमाणे आहेत आणि गायीचे दूध देणारा भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहे. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतले सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भाग्यवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की ही भगवद्गीता फक्त अर्जुनासाठी नव्हती तर हे आपल्या सर्वांसाठी आहे. तर हे काय आहे तर हे सर्व उपनिषदचा हे जे एक गायीप्रमाणे आहे आणि गायीचे दूध देणार कोण आहे भगवान श्रीकृष्ण आहे. ते कोण आहे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन कोण आहे वासरू आहे. जसं एक गायीचं वासरू आपल्या गायीचं दूध प्रसन करतं तसंच हे जे गीतेचं जो सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे जे भाग्यवान भक्त आहेत हे कोण आहे दूध पितात ते कोण आहे अर्जुन आहे आणि तसं आपणही सारखंच आपण दूध पितात आणि उपभोग घेतात हे काय भगवद्गीतेचं हे जे ज्ञान आहे असं इथे या श्लोकाचा तात्पर्य दिलेलं आहे. तर आपण आता पहिला अध्याय सुरुवात करू. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. यानं अर्जुनाचा विलापाचा योग. तर इथे चित्रामध्ये तुम्हाला तीन वेगवेगळ्या तीन वेगळ्या लोकांचा तुम्हाला चित्र दिसतात. तर एकच दृश्यावरती वेगवेगळ्याची प्रतिक्रिया. तर इथे तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये वरती जो दाढीवाला जो दिसतोय तो कोण आहे? तर तो हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र आहे. कारण अ, त्याला अ, त्याला हा कुठल्याही प्रकारे त्याला हा राज्य हरे कृष्ण माताजी तुमचा म्यूट करा प्लीज. तुमचं तीनच होतं घरात म्हटलं तर. तर त्याला हे जे आपले जे पांडूचे पुत्र होते त्यांना कुठल्याही प्रकारे त्याला हे राज्य द्यायचं नव्हतं म्हणून त्याने हा युद्ध करायचं त्याने ठरवलं होतं आणि त्याला आता शंका झालेली आहे की हा जो अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णाला घेऊन अ, अ, दोन सेनाच्या मध्ये गेलेला आहे तर आता युद्ध करतील काय नाही म्हणून त्याला शंका झालेली आहे. नंतर त्या खालच्या चित्रामध्ये तुम्ही जो मनुष्य बघतो तो दुर्योधन आहे. कारण त्याने जेव्हा बघितलं की हा जो सैन्य जी रचना केली आहे तर खूपच चांगली केलेली आहे. म्हणजे तो कोण आहे? तो तमोगुणी आहे आणि धृतराष्ट्र हो हा राज अ, राज राजची गुणी आहे आणि मध्ये जो तुम्ही चित्रामध्ये बघू शकतो डोक्यावरती हात ठेवलाय त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले अश्रू आलेले आहे. तो सत्वगुण्यामध्ये कोण आहे तर तो अर्जुन आहे. कारण त्याला असं वाटतं की फक्त एक राज्यासाठी मी किती लोकांचं वध करणार आहे. म्हणून तो सात्विक गुणामध्ये आलाय आणि एकच दृश्यावरती तीन वेगवेगळ्या लोकांची प्रतिक्रिया आहे. तर आणि मी सर्व भौतिक जगामध्ये राहतात. तर एकच जेव्हा परिस्थितीवरती वेगवेगळे जे तत्वामध्ये असतात त्यांची वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. तर इथेही तेच इथे दिलेले आहे.
की जो मनुष्य ज्या तत्वामध्ये असते तामसिक, राजसिक की सत्वगुणामध्ये, त्या प्रकारे त्याची प्रतिक्रिया असते. भौतिक जगामध्ये आणि आध्यात्मिक जगामध्येही तशीच असते. जसं आपण पुढे बघितलं की 800-700 श्लोक आहेत. त्यातला फक्त एकच श्लोक जो आहे तो धृतराष्ट्राकडे आलेला आहे आणि तो श्लोक हा भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे. त्याने आपण सुरुवात करूया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामक पांडवश्चैव किम कुर्वत संजय. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की धृतराष्ट्रने आपला जो सचिव आहे संजय त्यांना विचारलं की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र जो आहे तिथे माझे आणि मामका म्हणजे माझे आणि पांडू म्हणजे पांडूचे पुत्र तिथे जे युद्ध करण्याला जमा झालेले तर त्यांनी काय केलं हे प्रश्न अ, अ, धृतराष्ट्र जो हस्तिनापूरचा राजा आहे त्यांनी आपल्या सचिव संजयला विचारलं. तर संजयला का विचारलं कारण संजयला एक दिव्य चक्षु दिले होते आणि त्यामुळे तो हस्तिनापूर म्हणजे आता जो दिल्ली आहे तिकडे आणि अ, कुरुक्षेत्र हे हरियाणामध्ये आलेले आहे. जवळजवळ 140च्या वरती काहीतरी किलोमीटर आहे. तर आपण जर आता कसं आपण आता आयपीएल सुरू होती तर आपण घरी बसून मुंबई की दिल्ली की कुठेतरी चेन्नईमध्ये जे वेगवेगळ्या शहरामध्ये जी मॅच होती ती आपण टीव्ही वरती बघू शकतो कारण ते कॅमेरा वगैरे लाईव्ह टेलिकास्ट होतात. तसंच इकडे ह्याला एक दिव्य दृष्टी दिली होती म्हणून ते हे सर्व जे काही कुरुक्षेत्रामध्ये जे काही घडलं ते सर्व संजयाने आपले राजा धृतराष्ट्र सांगितलं. म्हणून राजा धृतराष्ट्रने संजयला प्रश्न पहिला केला की जेव्हा माझी आणि पांडूचे पुत्र युद्ध करण्यासाठी जमा झाले तर त्यांनी काय केलं. आता जेव्हा तुम्ही क्रिकेट बॅट बॉल घेऊन जाता तर तुम्ही निश्चित तुम्ही क्रिकेट खेळणार. तुमच्याकडे फुटबॉल असेल आणि तुम्ही जर 22 की 20 लोक जमा झाले तर तुम्ही काय फुटबॉल खेळणार आहे. तर आता तुम्ही सर्व शस्त्र वगैरे घेऊन झालेले आहेत. तुम्ही एका क्षेत्रामध्ये गेलेले आहे तिथे युद्ध होतात. तर तुम्ही निश्चितपणे युद्धच करणार आहे. तिथे तुम्ही पार्टी करून घरी येणार नाही. तरी हा प्रश्न त्यांनी काय विचारला त्याच्यावरती आता आपण अभ्यास करूया. कारण ब- धृतराष्ट्र आहे त्याला हे जे दूध आहे त्या दूध मध्ये काय असतात. दूध जर आपण चांगलं त्याला गरम केलं आणि त्याच्यामध्ये आपण ते काय का आपण रसगुल्ला बनवू शकतात. पण जेव्हा आपण त्याच्या गरम दुधामध्ये जेव्हा आपण लिंबू पिळतात तर ते काय होतं ते हे पाणी आणि हे वेगळं होऊन जातात. तर हा जो धृतराष्ट्र आहे त्याने काय केलं मामका आणि पांडव म्हणजे माझ्या आणि पांडूचा पुत्र आहे त्याने वेगळे केले आहे. म्हणून त्याची तिकडे आपण तो फक्त दृष्टीने आणला नव्हता तो बुद्धीमध्ये बांधला होता. म्हणून त्याने हे दोघांना वेगळं केलं कारण त्याची इच्छा होती की हे सर्व जे दूध आहे ते सर्व माझ्याकडे यायला पाहिजे आणि हे जो रसगुल्ला आहे ते हे मीच खायला पाहिजे. म्हणून त्याने हे अ, मामक आणि पांडव असा हा शब्दाचा प्रयोग केला. तर तिसऱ्या श्लोकामध्ये हे दुर्योधन आपल्या गुरुच्या छावणीमध्ये जाऊन त्यांना सांगतं हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली हे विशाल पांडव सेना पहा. कारण अ, त- ह्याच्या पाठीमध्ये एक कथा आहे. तर जेव्हा द्रोणाचार्य अ, जेव्हा लहान होते तेव्हा ते जेव्हा आश्रमामध्ये जेव्हा प्रशिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्या सोबत द्रुपद नावाचा एक राजा होता. तो पण त्या काळी त्यांच्या आश्रमामध्ये प्रशिक्षण घ्यायचा आणि त्यांची चांगली मैत्र झाली होती. नंतर जेव्हा त्यांचा हा जो ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण झाला नंतर त्यांचे जे प्रशिक्षण घेतलं आणि ते द्रुपद राजा आपल्या राज्यामध्ये गेला आणि द्रोणाचार्य आपल्या राज्यामध्ये राहिले. तर त्याने वचन दिलं होतं की जेव्हा तुला काहीतरी गरज पडली तर तू माझ्याकडे ये मी तुला निश्चितपणे मदत करते. तर तुम्हाला माहित असेल की द्रुपद द्रोणाचार्याचा जो पुत्र आहे अश्वत्थामा
एका वेळी त्यांना खूपच भूक लागलेली असते. तर त्यांच्या घरी दूध पण नसतं. तर त्यांची जी बायको आहे, ते त्यांना एका अ, 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 एका चुनासारखा एक पाणीचं त्यांना प्राशन करते. म्हणून द्रोणाचार्याला खूप वाईट वाटतं, की माझ्या मुलासाठी माझ्याकडे दूध पण नाही. म्हणून तो काय करतो, त्याला आठवण येते, की माझा मित्र द्रुपदने मला वचन दिलं होते, की जर जीवनामध्ये कुठे तू संकटामध्ये आला, तुला पैशाची काही गरज पडली, तर तू माझ्याकडे मी तुला निश्चितपणे मदत करते. म्हणून द्रोणाचार्य आपल्या मित्र द्रुपदाकडे जातो आणि तेव्हा तो द्रोणाचार्याचा अपमान करतात. कारण तो म्हणतो, की "मी एक राजा आहे आणि तू एक गरीब ब्राह्मण आहे. आपले मित्र शक्य नाही." म्हणून त्याला तिकडनं हाकलून टाकतात आणि द्रोणाचार्य तिकडनं ते अ, हस्तिनापूर येतात. हस्तिनापूरमध्ये ते एक नोकरी घेतात आणि ते जे कौरव आणि पांडव आहेत, त्यांना प्रशिक्षण घेतात. जेव्हा त्यांचं प्रशिक्षण पुरं होतं, त्यांची जी विद्या पूर्ण होतात, तेव्हा ते अ, गुरुदक्षिणा म्हणून पांडव आणि कौरवाचे जे पुत्र आहेत, त्यांना सांगतात, की तुम्ही द्रुपदला बंदी करून आणा. तर हे सर्व तिकडे जातात. कौरव आणि पांडव हे सर्व तिकडे जातात. द्रुपदला बंदी बनवून आणतात आणि जेव्हा त्यांच्या समोर द्रोणाचार्याच्या समोर ठेवतात, तर तेव्हा द्रुपदला खूप राग येतो. त्याला अहंकार येतो, की हा एक ब्राह्मण असून त्याने माझं अपहरण केलं आणि मला इथे बंदी बनवून आणलं. म्हणून तो घरी जाऊन एका यज्ञाचं आयोजन करतो आणि तिकडे एक पुत्र आणि पुत्री जन्माला येते. पुत्र तो दृष्टद्युम्न आहे आणि पुत्री म्हणजे द्रौपदी आहे. तर तेव्हा तो हे संकल्प घेतो, की हा द्रोणाचार्याचा मी वध करेन. म्हणून तो हा दृष्टद्युम्न हा पुत्राचा त्याच्या घरामध्ये जन्माला येतो. परंतु जेव्हा दृष्टद्युम्न लहान असतं, तेव्हा द्रोणाचार्याच्याकडे तो शिक्षण घ्यायला येतो, आश्रमामध्ये येतो. कारण ब्राह्मण आहे. ब्राह्मणचा जो विहित कर्म काय आहे, तर त्याने जो हे वेदाचा अभ्यास देणं, शास्त्रविद्या आहे, हे सर्व त्याने निःशुल्क द्यायलीच आहे. कारण तो ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. त्याची जो तत्व आहे, तो दुसऱ्यांना ज्ञान द्यायचं आहे, त्यांना विद्या द्यायची आहे. म्हणून इकडे अ, दुर्योधन आपल्या गुरुला सांगतात, की "हे बघा, तुमचा जो बुद्धिमान शिष्य आहे." कारण द्रुपद हा त्याचा शत्रू होता आणि त्याच्या पुत्रालाही तुम्ही शिक्षण दिलेलं आहे. म्हणून तुम्ही बघा, की हे याने अ, द्रुपद पुत्र तो धृष्टद्युम्न बोलत नाही. तो द्रुपद पुत्र कारण द्रुपद हा द्रोणाचार्याचा शत्रू होता. म्हणून त्यांना कुठेतरी असं वाटायला नको, की अ, अर्जुनाचा त्यांचा जो प्रिय शिष्य आहे, त्यांच्या बाजूमध्ये द्रुपदचा पुत्र आहे. तर त्यांच्याबद्दल त्यांना राग यायला पाहिजे. म्हणून तुम्ही युद्ध करायला तयार व्हा. म्हणून असं तो अ, दुर्योधन आपल्या गुरुला सांगतो. तर 19व्या श्लोकामध्ये म्हणतात, "हे विविध प्रकारच्या संख्यांना वाढत गेला आणि या निनादाने आकाश व पृथ्वीतले दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्राचे हृदय विदीर्ण झाले." तर आता आपण तुम्ही ह्या अध्ययन वर्गामध्ये आले, तर तुम्हाला WhatsAppमध्ये लिंक आली, काही एस-एम-एस वगैरे येतात. कोण फोन करतात. नंतर टीव्हीमध्ये वगैरे जाहिरात येतात. Facebook आहे कुठेतरी. तर त्या काळी तर तुम्हाला माहिती पडतात, की यावेळी वर्ग आहे, कुठेतरी आपल्याला भाषण आहे, ते कुठेतरी काही कार्यक्रम आहे. ती आपण WhatsApp माध्यमामध्ये काही टेलिफोन काही आपण ह्याच्यामध्ये बघू शकता. Facebook आहे, सोशल मीडियामध्ये. पण त्या काळामध्ये किती मोठा सैन्य होतं. कारण जवळ-जवळ 140 किलोमीटरचं सैन्य आहे. तर त्यांना कसं कळायचं, की आता युद्ध सुरू होणार आहे. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या जे सेनापती आहेत, त्याने शंखनाद केला आणि हा शंखनाद जेव्हा केला जसं भगवान श्रीकृष्णाने आपला पंचजन्य शंखाचं शंख फुकणं केलं. तर त्यामध्ये काय झालं तर आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेली आणि त्यामध्ये काय झालं तर त्या धृतराष्ट्र पुत्रे जे होते त्यांचा हृदय विलीन झालं आणि काही जे सैनिक होते त्यांचे हृदय विकाराने तिकडे मृत्यू पण झाले. तर आता आपण बघूया, की पांडवाचे विजयाचे 9 लक्षणं कुठली आहेत? हे आपण भगवद्गीतामध्येच घेतलेली आहे. कारण वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे मी तुम्हाला पटकन सांगतो. तर पहिलं आहे धर्मक्षेत्र. कारण
धर्मक्षेत्र हा कुरुक्षेत्र हा धर्मक्षेत्र आहे. कारण तिकडे वेगवेगळ्या संत महात्मा, गुरु वेगवेगळ्या संतांनी तिकडे अ, अ, पूजा केली, यज्ञ केले आहेत, तिथे तपस्या केली आहे. म्हणून जो धर्माच्या बाजूने असतो त्याचा विजय होतो. म्हणून ते त्याला धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्रामध्ये पांडव आणि कौरवाचं युद्ध झाला. तर पांडव हे धर्माच्या बाजूमध्ये होते म्हणून त्याचा विजय निश्चित आहे. म्हणून इथे धर्मक्षेत्र हा एक कारण आहे. दुसरा दिव्यरथ. दिव्यरथ हा अग्निदेवाने अर्जुनला दिला होता आणि तो तिन्ही लोकांमध्ये तो जाऊ शकतात. कपिध्वज तर तुम्ही रथवरती वरती जो ध्वज आहे त्याच्यामध्ये तुम्ही हनुमानला बघू शकता. तर हनुमानजी हा भगवान श्रीरामचा सर्वात मोठा दास आहे. त्याने सर्व जे काही भगवान श्रीरामाने त्याला जे काही कार्य दिलं होतं ते केलं होतं आणि त्यामुळे अ, भगवान श्रीरामाचा विजय झाला होता. कारण जेव्हा माता सीतेचं अपहरण झालं होतं, तर त्यांना माहित नव्हतं पडलं, की त्यांना कुठे घेऊन जायला. तेव्हा हनुमानाने त्यांना शोधून काढलं. म्हणजे कपिध्वज म्हणजे अ, अ, भगवान श्रीरामाचा साक्षात दास अ, हनुमान त्याच्यावरती आहे म्हणून विजय निश्चित आहे. शंखनाद हे वेगवेगळ्या लोकांचा शंख दिलेला आहे. नंतर गांडीव हे पशुपत शास्त्र आहे. तो कोणी दिलं? तो भगवान श्री शिवने. तर त्याच्यावरती कथा आपण पुढे एक अध्यायामध्ये आपण गांडीव त्यांना काय भेट दिलं त्याच्यावरती आपण अभ्यास करूया. त्यक्त जीविता म्हणजे जो व्यक्ती आपल्या जीवाची अ, अ, आपण युद्ध करायला निघतो आणि आपला जर जीव गेला तरी त्याला हरकत नाही. असे जे लोक असतात त्याला त्यक्त जीविता म्हणतात. नंतर ज्या दिवशी युद्ध पुकारला गेला होता त्या दिवशी मोक्षदा एकादशी. जसं आज अपरा एकादशी आहे तसं त्या दिवशी मोक्षदा एकादशी होती. मोक्षदा एकादशीमध्ये सर्व जे मोक्ष होतात ती एकादशी होती आणि तो चांगला दिवस होता. म्हणजे तेही एक युद्ध विजयाचं एक कारण आहे. नंतर भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी म्हणजे भगवान श्री कृष्णाची पत्नी. जिथे-जिथे कृष्ण असतात तिथे त्यांच्या चरणामध्ये भगवानच्या पायाखाली ते सेवासाठी असतात. म्हणजे जिथे भगवान श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे आणि म्हणून भाग्यलक्ष्मी ही अ, म्हणून हे भगवानचा पांडवाचा विजयाचे कारण आहे. म्हणजे ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं एक नाव आहे. म्हणजे ऋषिकेश म्हणजे ज्याने आपल्या इंद्रियावरती नियंत्रण केले आहे. जो इंद्रियाचा स्वामी आहे, तर त्याला ऋषिकेश म्हणतात. कारण भगवान श्रीकृष्ण एक सारथी म्हणून ती सेवा करणार आहे. म्हणून ते रथ कसं चालवायचं आहे हे नियंत्रण करणार आहे. म्हणजे कुठे रथ घ्यायचा, कुठे थांबायचा आहे, हे सर्व निर्णय कोण घेणार आहे? तर भगवान श्रीकृष्ण म्हणजे ऋषिकेश आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणजे आपलं जो इंद्रियावरती जो नियंत्रण आहे, आपली जी इंद्रिय आहे, जी इंद्रियामुळे आपण वेगवेगळ्या कर्मामध्ये बांधले जातो, हे आपण तिसऱ्या अध्यायामध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणजे ऋषिकेश म्हणजे ज्याने आपल्या अ, अ, इंद्रियावरती नियंत्रण केलंय, त्याला ऋषिकेश म्हणतात. तर हे सर्व 9 जे कारण आहे, त्यामुळे पांडवाचा विजय निश्चित आहे. तर आपण पहिल्या अध्यायाचं नाव आपण बघितलं, की अर्जुन विषाद योग. तर हे विषाद काय आहे? ते आता आपण अभ्यास करूया. जर तुम्ही भगवद्गीता जशी आहे तशी जर तुम्ही वाचलेली असेल तर तुम्हाला माहिती पडेल, की जे 28वा श्लोक आहे त्याच्यामध्ये त्याला करुणा आली. करुणा त्याच्यासाठी, की किती लोक इथे जमा झालेले आहेत. मी त्यांचा एका राज्यासाठी का वध करू? म्हणून त्यांना करुणा आली. हे आपला 28वा श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. नंतर आनंद नाही. आनंद नाही म्हणजे हा 31व्या श्लोकामध्ये जेव्हा आपण तुम्हाला माहीत असेल, की जसं आपण दिवाळी आहे, की आपण कोणाचा लग्न आहे, बर्थडे असतात, तेव्हा आपण काय करतात, आपले सर्व जे कुटुंबीय आपले बेस्ट असतात, त्यांना आपल्याला सर्व आपण जमा करतात आणि आपण हा उत्सव साजरा करतो. तर इथे अर्जुनाला असं वाटलं, की मी सर्व जर हे जे कौरव आहे, त्याचा जर वध केला, तर मला आनंद होणार आहे. कारण आनंद साजरा करण्यासाठी माझ्याकडे कोण राहणार नाही. म्हणून त्याला आनंद नाही असं वाटलं. असं त्याने 21व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. नंतर पाप हे 36व्या श्लोकामध्ये. कारण त्या युद्धामध्ये कोण होते? तर त्यांचे भीष्म पितामह होते. त्यांचे गुरु द्रोणाचार्य होते आणि अनेक वेगवेगळ्या व्यक्ती होते, जे त्याच्या वयापेक्षा मोठे होते. तर जसं आपण कोणाला जर पाय लागतं, तर आपण त्याच्या पाया पडतात. आपण त्याचं मोठे जे आपल्याच्या वयाचे मोठे असतात, त्यांचा आपण आशीर्वाद घेतात
आणि इकडे भगवान श्रीकृष्ण त्यांना वध करायला सांगतात. म्हणजे त्याला असं वाटतो की आम्हाला पाप लागेल. कारण आपण जेव्हा आपण भौतिक जगामध्ये राहतो, आपण जर कोण चोरी वगैरे करतात, तर आपण म्हणतात की हे पाप कर्म आहे. तर इथे तर त्यांना वध करायचे, त्यांचे गुरु आहेत, त्यांचे पितामह आहेत, त्यांचा वध करायचा आहे. तर त्याला असं वाटतं की मी हे जर केलं तर मला पाप लागेल. पुढे 45व्या श्लोकामध्ये त्याला वाटतं की कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. कारण युद्धामध्ये बरेच वयस्क लोक इथे जमा झालेले होते. कारण आपल्याला जर घरामध्ये संस्कार आहे, तो कोण देतात? आपल्या घराचे जे वडील आहे, आजोबा असतात, आजी असतात, हे सर्व आपल्याला संस्कार देतात, आपल्याला संस्कार देतात. जर हे सर्व हे जे युद्ध करायला आले आहे, त्यांचा जर वध झाला, त्यांचा जर मृत्यू झाले, तर त्यांना संस्कार कोण देणार? कारण जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये मोठे नसतात, तर तुम्ही आता भौतिक जगामध्ये राहता, तर तुम्हाला माहिती असते, की जे आता जे तरुण पिढी आहे, ते फक्त नवरा-बायको राहतात. तर त्यांच्याकडे कोण वडील नसल्यामुळे त्यांच्यामध्ये कौटुंबिक परंपरा काय आहे त्यांना माहिती नसतात. आणि अ, अ, वेगवेगळ्या स्त्री-पुरुषांची संबंध होऊन जातात. कारण त्यांना प्रश्न विचारणारं घरामध्ये कोण नसतात. त्यांना संस्कार द्यायला कोण नसतात. म्हणजे जेव्हा घराचे वडील जे कोणाचा मृत्यू होतात, तेव्हा कौटुंबिक परंपरा नष्ट होऊन जाते, असं त्याला वाटलं. म्हणून त्याने अ, हे चौथा कारण भगवान श्रीकृष्णाच्या समोर ठेवलं. आणि 5वा म्हणजे दुसऱ्या अध्यायाचा 6वा श्लोक आहे त्याचा असमंजस. असमंजस म्हणजे आता या जवळ-जवळ 60 कोटी लोक तिथे जमा झाले होते युद्ध करायला. तर त्यांना असं वाटलं, की जर मी हे फक्त एक राज्यासाठी यांना वध करायला, त्याच्यापेक्षा मी कुठेतरी जंगलामध्ये जाऊन कुठे शांती कुठेतरी ध्यान करत बसेल, असं त्याला वाटलं. म्हणून त्याला असमंजस झालं, की युद्ध करू की कुठेतरी जंगलामध्ये जाऊन शांतीने एका ध्यान करायला बसू, असं त्याला असमंजस झाला. हे सर्व 5 प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या समोर हे या पहिल्या अध्यायामध्ये मांडले. म्हणून याला अर्जुन विषाद योग म्हणतात. तर हे सर्व तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या जीवामध्ये करुणा येते. आपल्यामध्ये आनंद काही असं असे क्षण येते जेव्हा आपल्याला आनंद होत नाही. आपल्या घरामध्ये चांगलं प्रसन्न असं तरी आपल्याला होत नाही. नंतर आपल्याला हे आपल्याला वाटतं, की आपण काही पाप करतात. नंतर कौटुंबिक परंपरा जसं आपण बघतात, की आपल्या कुटुंबामध्ये ज्यांच्या घरी कोण वडील नसतात, त्यांच्या आजोबा-आजी नसतात, तर त्यांचे मुलं वाईट मार्गावर निघून जातात. म्हणून त्यावेळी आपल्याला हे वाटतं, की त्यांच्या घराची कौटुंबिक परंपरा नष्ट झालेली आहे. आणि शेवटची आपल्यालाही असमंजस असतात. जसं आपण जे तरुण असतात त्यांना कुठल्या लाईनामध्ये जायचं, कुठला अभ्यास घ्यायचा, देशामध्ये राहायचं, परदेशामध्ये जायचा, नोकरी करावी की धंदा करावा, हे प्रश्नाचा त्यांना असमंजस असतो, की मी काय करायचं? हे सर्व तुमच्या आणि माझ्या हे सर्वांच्या जीवनामध्ये कधी ना कधी येतातच. हे सर्व प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये होतं. म्हणून हे ते 5 प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाच्या समोर मांडले होते. म्हणून याला अर्जुन विषाद योग म्हणतात. भगवंताने ह्याच्यावरती काय उत्तर दिलं, हे आपण उद्या अभ्यास करूया. इथेच आपला हा पहिला अध्याय पूर्ण होतो. 1 तासामध्ये मी पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे.